नाही, ते मुळात काँग्रेसचे उमेदवार आहे हो. गेल्या वेळी स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी केल्यामुळे ते निवडून आलेले आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आले, त्यांनी त्यांचं स्वागत केलं, अधिकृत प्रवेश नाही केलाय. तुमच्या माध्यमातूनच मी बघितलंय त्याची बाईट देताना. तो सरळ सांगतोय की मी इंडिपेंडंट कॅन्डिडेट उभा आहे. अधिकृतपणे प्रवेश कुठे केला अजून? जर त्यांनी प्रवेश केला तर ते वरिष्ठ ठरवतील इकडच्या सीट शेअरिंगवर काय होणार. पण मुळात भाजपवाले आणि शिवसेना गट आपण साहेबांना एक कन्व्हिन्स करू की ही सीट आपल्यालाच मिळावी. आणि आमचं धोरण हिंदुत्वाचं आहे हो. हिंदुत्वाचं धोरण घेऊन ईशान सिद्दीकीचा प्रचार कसा करायचा? लोक हसतील आपल्यावर. गेल्या 2 वर्षापासून आपण सीएम साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. बांद्रा ईस्टमध्ये भरपूर काम केलेलं आहे लोकांसाठी. आणि ज्या प्रकारे आपण आपला पक्ष वाढवलेला आहे, खालचा कॅडर जो आहे तो आपल्याकडे काय अपेक्षांनी बघतोय. स्थानिक उमेदवार, स्थानिक नेता म्हणून ते आपल्याकडे बघतात. म्हणून आपण त्या अनुषंगाने साहेबांना पत्र दिलं आहे की इथे उमेदवारी, आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला हो. आणि सीएम साहेबांसाठी पण अभिमानाची गोष्ट आहे, बांद्रा विधानसभेमध्ये मातोश्रीच्या अंगणात शिंदे साहेबांचा आमदार निवडून येणं. त्या प्रकारे आम्ही तयारी केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.